राम राम मंडळी, नमस्कार. आज रामराम करण्याचं कारण असं की आज आपण जात आहोत खानदेशात, म्हणजेच आमच्या गावी धुळे जिल्ह्यात. जाताना बघा हा असा सुंदर रस्ता आमच्या गावचा आहे. दोन्ही साईडला डोंगर, दरी आणि उत्तम असे रस्ते. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात इथे इतकी हिरवाई असते, इतकं सुंदर वातावरण असतं. उन्हाळा असून देखील इथे छान वाटतंय आणि गावी जाण्याची मजा म्हणजे काही वेगळीच असते. हे पा असे रस्त्याने मेंढ्या दिसता, कधी गायी असता, बैल असता आणि पोरी हा रस्ता एन्जॉय करतात. अगदी मस्त. जाताना आम्हाला रस्त्यात दर्शन होते ते गणपती बाप्पाचं. हा आहे ठेंगोड्याचा गणपती. खूप सुंदर मंदिर आहे हे. मंदिराच्या मागच्या साईडला नदी आहे, त्यामुळे या परिसरात खूप थंडावा असतो. आता आम्ही निघालो आहोत पुढच्या प्रवासाला. ह्या दोघींची एन्जॉयमेंट तर काही थांबत नाही. मस्त ह्या दोघी खेळत असतात, गंमत बघत असतात. दोन्ही साईडला शेती आहे. हे कोणतं रोप आहे, ही कसली झाडं आहे, असे अगणित प्रश्न असतात. जाता जाता आम्हाला संध्याकाळ झाली, त्यामुळे जाताच आम्ही पटकन फ्रेश होऊन स्वयंपाकच करायला घेतला. गावी सगळं लवकर असल्यामुळे स्वयंपाक हा पटकन होतो, जेवणं पटकन होतात. मग इथे आम्ही सासू स्वयंपाक करतोय, भाकरी बनवते विशेष म्हणजे. आणि त्या दिवशी खाण्याचा वार असल्यामुळे स्पृहाला तिथे मासे खायचे होते. मुंबईला तर खातच असते, पण तिला गावच्या माशांची टेस्ट हवी होती. त्यामुळे तिच्या डॅडीने फिश आणलेले तिथले. व पहिले आम्ही भाकऱ्या उरकवून घेतल्या आणि त्याच्यासोबत अशा मस्त गप्पा चालू होत्या. छोटे मंडळींचा काहीतरी वेगळाच कार्यक्रम चालू होता. ही गावची मजाच नाही असते. बाहेर मस्त मंडळी खाटा टाकून आजूबाजूची लोक येऊन गप्पा गोष्टी त्यांच्यामध्ये बिझी असतात. देखो ये है हमारे डैडी तो सारंगे कर रहे थे. आणि खूप गारवा सुटलेला असतो गावी, त्यामुळे तर बघायलाच नको. उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा छान वाटतं. हे असं दृश्य आपल्याला फक्त गाव साईडलाच बघायला मिळतं. आता इथे ही बघा गावच्या फिशची भाजी. स्पृहाला खूप उत्सुकता होती. डॅडीचं मस्क मिलन कट करतोय आणि काय ते सारंगेचं चालू आहे, ते काय फॅड आलंय डोक्यात सध्या. तर हे आहेत आमची फिश गावाकडचे. एकदम टेस्टी आणि मस्त भाजी अशी ही बनते. ही ग्रीवाची भाजी आहे, कमी तिखटाची. आमच्याकडे हे दोन प्रकार. त्यांना आम्ही आलो की आम्ही हमखास टेरेसवरच झोपतो. ही बघा गावची पहाट. अगदी पहाटेचे इथे 5:15 वाजलेत आता आणि असं सुंदर क्लायमेट आहे इथलं. आणि प्रचंड थंडी, ते पण मार्च महिन्याच्या शेवटी. खूप थंडी होती. अशी मस्त पक्ष्यांची किलबिलाट होती. सकाळची वेळ असल्यामुळे जरा शुकशुकाटच होता. हे आमच्या घराच्या इथलं तळं, जे मुलींना खूप आवडतं. सतत बघतात, सतत बघायला मजा येते त्यांना. इथे म्हशी वगैरे पाणी प्यायला येतात आणि टेरेसवरून हे असं पूर्ण गाव दिसतं सकाळच्या वेळेचं. सुंदर सुंदर नजराणा असा मस्त गावचा. अगदी असं वाटतं हे बघतच राहावं. ती थंड हवा, मुंबईकरांना नक्कीच कळेल थंड हवा काय असते ते. मग चला आता पुन्हा वेळ येते ती सकाळच्या स्वयंपाक पाणी नाश्त्याची. आज आम्हाला जायचं होतं शेतात आणि हा व्लॉग करायचा होता स्पृहाला. स्पृहा खूप उत्सुक होती आणि तिने खरंच पुढे खूप सुंदर एक्सप्लेनेशन केलं आहे. तुम्ही हा व्लॉग नक्कीच बघा. स्पृहासाठी एक लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्लॉग आवडल्यास शेअर करा. आणि आता आपण बघूया स्पृहा आपल्याला कसं घर दाखवते ते. तिने खूप छान प्रयत्न केला आहे. एक नजर आजच्या भाजीवर. वाटाण्याची उसळ, मम्मी चपात्यांचं पीठ भिजून ठेवलं होतं त्यामुळे चपात्या, आणि ही काटेरी वांगे.
खूप टेस्टी लागतात. एकदम मस्त असं काटेरी वांगे होते. कापताना तो खूप प्रॉब्लेम झाला काटे असल्यामुळे, पण भाजी मात्र अस्सम. आम्हाला हे सगळे आवडून संध्याकाळच्या वेळात, मला संध्याकाळमध्ये आवडतं ते. 3:30-4 नंतर शेतात जायचं होतं. आणि शिवाय गावच्या घरी कोणी ना कोणी येतच असतं, काही ना काही चालूच असतं. तर आता आपण बघूया स्पृहाला. आणि राईसली आहे मी, आणि हे बघ गरिबाची पडली ते तोंड असं वाकडं झालं होतं आता कॅमेरा बघून सरळ गेलं ना गरिबा. सो आता आम्ही तुम्हाला दाखवतो आमचं कैरीचं झाड. दाखवूया ना? कैरीचं झाड दाखवतो. सो आता आम्ही बाहेर आलोच. हे आमचं बॅकयार्ड आहे. दाखवूया बघा, हे आमचं आंब्याचं झाड झालं. आता कैऱ्या आल्या आहेत बघा, कैऱ्या. ग्रीवा धावली. आणि हे बघा केवढ्या मस्त मस्त कैऱ्या आल्या आहेत. आता हे लगेच आंबे बनवायचे आणि आपण याला टेस्ट करूया. सो मी तुम्हाला आमच्या घराची होम टूरच दिली नाही आहे. सो आपण पहिले स्टार्ट करूया होम टूर सोबत. चला निघाली बाहेर वाड्याच्या. सो हे आमचं घर आहे आणि हा इथे आमचा बॅकयार्ड आहे. सो इकडनं आपण एंटर करूया. हे जो हॉल आहे. हां थांबा, हे आहे आमचा हॉल. इकडे आहे असा एक बेड आणि इकडे आहे अजून एक बेड आणि आमच्या आजी आहेत. सो आता आपण जाऊया पुढे. आणि पुढे पण अजून एक बेडरूम आहे. हे बघा इकडे आमचा झोका आहे ज्याच्यावर सगळे कपडे सुकतात. प्लीज इग्नोर द मेस गाईज. हा भयानक मेस आहे. काही माझी बॅग अशी का पडली आहे काय माहिती, हळूच होते. आता छान आहे, हे आपलं किचन आहे. हा इथे मम्मी काम करते. मम्मी हाय कर. मम्मी आज कोणती भाजी बनवते? वांग्याची भाजी बनवते. आणि भात आहे. इथे चण्याची उसळ बनवते जी मला खूप आवडते. आणि ह्याचं फ्रीज आहे. आणि आता आपण जाऊया आपल्या बॅकयार्डमध्ये. तर सगळ्यात पहिले इकडे कशी हे बघा ग्रीवा कुठे चढते. हां सो सगळ्यात पहिलं असं आहे की रूम आहे. इकडे आमचं वॉशरूम्स आहेत आणि इथे एक खाट टाकली आहे बसायला. आणि आता आपण जाऊया वरती जिकडे आमची गच्ची आहे. गच्चीवरच्या पत्र्यावरून आपल्याला येतो मस्त इकडचा व्ह्यू. मस्त नाही आहे, पाणी पण घाण आहे. तलावाचा व्ह्यू आहे हा पण. आणि हे बघा हे असं बॅकयार्ड आहे. तेव्हा तिकडे तुम्हाला कैरीचं झाड दिसत असणार आहे. हे जास्वंदाचं झाड आहे आणि इथे खाली मिरची पण आहे, मी तर दाखवते. आणि ही आमची गच्ची आहे गाईस. हा खूप ऊन आहे इथे. हा इथेच आम्ही रात्री झोपलो होतो आणि आम्हाला मच्छर चावले. खूप थंडी होती रात्री. स्टार्स पण खूप मस्त दिसत होते. सो हे आहे आमचं चूल आणि इकडनं आम्ही सकाळी पाणी गरम करतो. हे आपलं कैरीचं झाड जे आत्ताच मी दाखवलं तुम्हाला. कैऱ्या बघा तर अजून आहेत कैऱ्या बघा. म्हणजे केवढ्या कैऱ्या आहेत, नुसत्या कैऱ्याच कैऱ्या. पण अजून त्या खूपच छोट्या आहेत, त्याला अजून मोठं होऊ द्यायला पाहिजे आपण. आणि हे आहे आमचं जास्वंदाचं झाड. फुलं आले. मग एक गणपती बाप्पाला ठेवून येऊया थांबा. आणि हे आहे आमचं मिरचीचं झाड. लाल मिरची काय पहिल्यांदाच काहीतरी बघितलं मिरचीचं झाड. त्याच्यानंतर ही रँडम झाड आहेत. हे ते चप्पल काय टांगली रे. हे पपईचं झाड आहे बाय द वे. आणि हे आमची तुळस, 2 तुळशी आणि
बघा तुम्हाला एक मस्त व्ह्यू दाखवते मी. या 2 तुळशी आहेत, एक आणि हे काय, याच्यामध्ये आपलं जायचं म्हणजे किती भारी वे आहे. आणि त्याच्यानंतर इकडे आमची टाकी आहे आणि हे काय पण बाहेर आलो. आणि इथे आमची गाडी आहे, ते खूपच ऊन आहे. मस्त थोडं आहे, ते खूपच ऊन आहे. मला इथे रेस्ट करायचं थोडा वेळ. मला एक आणि मला एक, बस 2च फरकी, अजून खूप सारी आहेत. मस्त इथे आणि चपात्या झाल्या माझ्या. मी तुला कसं वाटते गावी येऊन?